बसे वो ताउम्र अपना बना गए। बंद पिंजरे में भी रख के हमें ऊंचे आसमानों में उड़ना सिखा गए। लाख नवाजिश देते हम उन्हें जो हमें इस काबिल बना गए। चार दीवारों में भी रखकर हमें जन्नत की सैर करा गए। जहाँ भी गए जिससे भी मिले हम गर्व से कहे हम ही नवोदय हो कह गए, हम ही नवोदय हो कह गए। गेल्याच वर्षी याच मंचावरून आम्ही आमच्या दिदीभैयांना निरोप देणाऱ्या आम्ही कधी आम्हाला निरोप घ्यायची वेळ आली काही समजलंच नाही. सांगायचं असं की कळत नव्हतं तेव्हा इथे आलो. जगाला सोडून याच जगाबद्दल खूप काही शिकलो. आता तो क्षण जवळ येतोय जेव्हा भरलेल्या मनाने सर्व काही शेवटचं निहाळणार. शेवटची असेंब्ली, शेवटची क्लासमध्ये मस्ती आणि त्या स्टेअर्स शेवटच्या उतरणार आणि जड मनाने शाळेचं गेट सोडणार. आज आठवणी सांगत बसत नाही पण आमच्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणींचं कौतुक सांगतोय. जाता जाता प्रत्येकाबद्दल काहीतरी बोलून जातोय. तर फर्स्टच बेंचवर आमचा सिद्धांत सावंत बसतो. बोर्डकडे कमी, कोपऱ्यातल्या भिंतीकडे याचं जास्त लक्ष असतं. खूप मिस करणार आम्ही एस तुला, कारण टीचर्सनी आम्हाला हसू आणि मस्ती करू नका म्हणून सांगितलं, पण तुला हसवता हसवता टीचर्स पण दमून गेले. खूप मिस करणार आम्ही आमच्या सोहम कदमला. काय तुझा तो 31st डान्स रे, सगळे रील्सवाले पण मागे पडले. सगळ्यांच्या मनात फक्त एकच कंप्लेंट राहून गेली, काका मात्र झालास पण पेढे न देताच गेलास. खरंच विसरू नाही शकणार आम्ही त्या भजन प्रेमीला, आमच्या क्लासचा अँकर आमच्या राहुल तेलीला. सांग ना तेली, आता आमच्या बड्डेज ना तुझ्या विश कशा भेटणार. तुझ्या त्या बोर्डवरच्या अक्षराला ऑलवेज मिस करणार. मृदुंगाची थाप आणि सूरपेटीचा सूर खरंच मिस करणार रे सम्यक कदम, तुझ्या ड्रॉइंगना भरपूर. सगळ्यात शांत आणि गोड भाऊ तू आमचा. आम्हा बहिणींकडून तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कोणाचाही बड्डे असू दे किंवा पोरांच्या पार्ट्याची जोडणा, ॲब्सेंटची प्रेझेंटी लावायची असली तर आमचा विवेक भैया ऑलवेज खंबीर उभा. खूप आठवण येणार रे तुझी, कारण जेव्हा बाहेर जाणार तेव्हा कशाला भित्तीस ग, मी आहे ना तुझ्यासोबत असं बोलणारं कोणच नसणार. प्रत्येकाबद्दल बोलत गेलं की आमच्या आधीची फारच आठवण येते. दिसायला खूप क्यूट आणि साधासा आहे, पण एकदा बोलायला लागला तर आमचा आद्या महेश अंकलांना पण मागे टाकतो. आमच्या क्लासची जान आहे आणि नवोदयची शान आहे आपलाच कुमार हर्षवर्धन पाटील. प्रत्येक क्लासमध्ये एक तरी असा असतोच ज्याला स्टडीमध्ये काही इंटरेस्ट नाही आणि ज्याच्या कंप्लेंटची लिस्ट लिहून पुरणार नाही. पण हर्षा, तुझ्या स्वभावाची काय तुलनाच नाही. जेव्हा राखीने भरलेला तुझा हात आठवणार तेव्हा आमच्यासाठी आणलेली पण देव जाणो कशी काय हरवलेली गिफ्टची मात्र आठवण येणार. हर्षा आमचा अर्जुन खूपच खोडकर आहे, पण करण विना तो अधुराच आहे. सगळ्यांनाच कळालं असणार आता आम्ही आशिष शिंदेबद्दल बोलतोय. 10th पर्यंत क्लासमध्ये इनविजिबलच असणारा आमचा आशिष भैया 11th-12th मध्ये इतका चमकला की चॉकलेट बॉय ऑफ दी क्लासच्या किताबाने सन्मानित केला गेला. आमच्यावर रागवणारा आणि आपल्या स्टाईलमध्ये हळूच हसणारा शिंदे आम्हाला कायम आठवणार. कसं मिस करणार नाही आम्ही आमच्या पैलवान भावाला. कुस्तीच्या मैदानात असो किंवा बहिणींची मज्जा घेण्याच्या खेळात आमचा पशा कायम एक नंबरच. तुमचा आवाज कमी करा ग, कान फुटाल्या तिथं माझं असं म्हणणार आता आम्हाला कोण रे पुढे टोकणार. दुनियादारीतला डिग्या आणि आमचा डिग्या फारच वेगळे हो. क्लासमध्ये त्याचा कधी आवाजच आला नाही आणि फ्री फायरच्या मैदानात त्याला कोण हरवूच शकलं नाही. अभ्यास एके अभ्यास हे तुझं ब्रीद वाक्य फारच चर्चेत आहे म्हणे. आम्हाला या चर्चेची स्टोरी आम्हालाही माहीत आहे. आमचा मयूर देसाई असा माणूस आहे की क्लासमध्ये कायम शांत असणार, मनातल्या मनात सिक्रेट गोष्टी आठवून स्वतःमध्ये हसणार आणि एखाद्याला शांत बसलेलं बघून हा भाऊ फक्त त्याचीच नाही सगळ्या क्लासची शांतता भंग करणार. खूप मिस करणार मैरा तुला, जेव्हा रक्षाबंधनला तू आम्हाला गिफ्ट पार्सल पाठवणार. देवाने त्याला जरा जास्तच हाईट दिली म्हणून मला बारकी म्हणून चिडवणारा, थोडासा हट्टी, थोडासा रागी, मस्तीमध्ये एक नंबर पण मनाने खूप सारा प्रेमळ, सगळे विषय समजुतीने सोडवणारा आमचा सिद्ध्या खूप आठवणार जेव्हा सकाळी त्याच्या ऑर्डरचा आवाज कानी नाही पडणार.
शेवटच्या कोपऱ्यामध्ये बसून फक्त फिजिक्स करणारा, त्याची कोणी कळ काढली तर भयंकर चिडणारा, जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा आणि खूप कमी वेळा हसणारा आमच्या क्लासचा युनिक पीस म्हणजे पियुष भैया. खूप आठवणार, कारण आम्ही इतकं कोणालाच नाही सतवलं ज्याला जितकं त्याला सतवलं. आमच्या क्लासचा इस्रो बॉय खूपच लाजतो, हळूच हसतो. त्याची एवढी मेहनत आम्ही कोणाचीच बघितली नाही. सतत अभ्यासात असणारा आमचा अथर्व भैया आणि त्याच्याकडून मागून घेतलेल्या कॅडबऱ्या आयुष्यभर लक्षात राहतात. क्लासच्या सगळ्या पोरांचा चाहता, शांत समंजस आणि क्रिकेटचा उस्ताद म्हणजे आमचा अमृत सावंत. नावासारखा गोड स्वभावाचा आहे तो. कधी कोणाकडून त्याची कंप्लेंट ऐकलीच नाही. तुझ्यासारखा आमची प्रत्येक गोष्ट ऐकून घेणारा भाऊ नवोदयच्या बाहेर भेटेल असं तर वाटतच नाही. इंग्लिशमध्ये एकदम फंटर माणूस आणि बिझनेसमॅनसारखा थोडासा खडूस. 12वीत आल्यावर ह्याला एक नवीनच शौक जागृत झाला. पूर्ण क्लासने मिळून जेवढी बुक्स वाचली नाही तेवढी ह्याने 6 महिन्यात वाचून काढली. ही गोष्ट चालू आहे आमच्या आर्यन भैयाची. कसं विसरू शकतो तुझ्या त्या बॅगला आणि त्यातून धापलेल्या तेलाच्या बाटल्यांना. एक मजेदार गोष्ट सांगायची म्हणजे ह्या माणसाशी बोलताना आम्हाला आमची मान जाम दुखायला लागते. कारण असं की हा माणूस इतका हायटेड आहे की आम्हाला आमची मान 180 डिग्रीमध्ये वर करावी लागते. क्रिकेट, खो खो, ॲथलेटिक्स ह्याचा नॅशनलिस्ट नाही म्हटलं तरी सगळ्यात प्रेमळ आणि सगळ्यात भाऊ आमचा बिपिन राऊळ, आमचा VPL चॅम्पियनला विसरणं हे कधी जमणारच नाही. आमच्या क्लासचा सभ्य आणि संस्कारी मुलगा म्हणजे आमचा निरंजन दादा. छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवणारा आणि टॉम अँड जेरीचा जबरदस्त फॅन. सगळ्या टीचर्ससाठी गुड बॉय आणि आमचा डिम्पल बॉय. दादा, तुला एवढंच सांगणं, लवकरच तुझा कारखाना आणखीन मोठा कर आणि महिन्याची साखर मात्र 39 घरात पार्सल तेवढी कर. कोकणातल्या राणेंचा रुबाबच वेगळा, तसा आमच्या क्लासच्या श्रेयस राणेचा विषयच हा. तर राणे साहेबांबद्दल असं ऐकण्यात आलं आहे की अरावलीमध्ये सगळ्यांना डिस्टर्ब करण्याचा ठेका यांनी घेतला. खरंच श्रेयस भैया, तुझं हसणं आणि रँडमली क्लासमध्ये गात येणं आम्ही खूप मिस करणार. फोन, कम्प्युटर, टॅब, वायफाय, कोडिंग आणि हॅकिंग यामध्ये मास्टर असा रितेश सुरवशी. खरं सांगायचं तर तुझ्यामुळेच आमची गोकुळ ट्रिक सक्सेसफुल झाली. तुझ्या प्रॅक्टिकल नॉलेजची गोष्टच वेगळी. ह्या टॅलेंटने खूप मोठा हो, वाट बघतोय आम्ही. शिवाय प्रेझेंटी तो जास्त कधी बोललाच नाही. SKला साहिल कदम म्हणून कोणी हाक मारलीच नाही. सगळ्या जबाबदाऱ्या अगदी नीट पार पाडल्या. छोट्या मोठ्या गोष्टींचा फार विचार केला. काय माहीत पुन्हा आता कधी तुझ्या सिंगिंगने तू आमचा मूड फ्रेश करणार. 2 वर्षाचीच सोबत याची. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा तू अगदी शांत साधा भोळा वाटलेला, पण हळूहळू तुझी मस्ती, दंगा, खोड्या बघून फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे वाक्य चेंज करून त्याऐवजी लास्ट इम्प्रेशन इज रिअल इम्प्रेशन असं आम्हाला जाणवलं. सगळ्यांची कळ काढून मी नुसतं असं दाखवणारा कवित्कर पुन्हा कधी नाही भेटणार. पोरांबद्दल बोलता बोलता मन अगदी भारावून आले. आता पोरींबद्दल कसं बोलू, शब्द थोडे अडखळले. 7 वर्षांची आम्हा 17 सखींची, भांडत खेळत ज्यांच्यासोबत लहानांच्या मोठ्या झालो, आता वेळ त्यांच्या कौतुकाची. शांत, समंजस, हुशार आमची ऐश्वर्या कधी कोणाशी भांडलीच नाही. दर सणाला तिच्या घरच्या डब्याने आम्हाला आमच्या घरची आठवणच येऊ दिली नाही. अगदी साप समोर होता, सगळी घाबरत होती आणि आमची कूल गर्ल म्हणते, अगं तो बघ, तिकडेच आहे की साप, असं म्हणून शांत उभी राहणारी ही आमची पहिली सखी जाताना डोळे पाणावून जाते. गोष्ट त्या सखीची जिच्या गाण्याच्या सुराने आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. 2 वर्षाच्या या सोबतीत तिच्या खूप साऱ्या गुणांशी आमची ओळख झाली. ती मेहनती, ती सुंदर, ती मितभाषी पियुषा आमची दुसरी सखी, तिच्या गोड स्वभावाची छवी आमच्या हृदयावर कोरून चालली. मी कुठं, अवघड आहे बाबा, आव्हा असं करतायसा, एक मारीन बघ असं बोलून आम्हाला धमकवायचा तिने फार प्रयत्न केला. मज्जा एका आमच्या तिसऱ्या सखीची, आमची शेरणी आमदार श्रेणी. मायाळू प्रेमळ श्रेणीने तितक्याच मायेने हाऊसची लीडिंग केली. इतक्या साऱ्या आठवणी देऊन जातीयस तू, पण ताई तुझी साथ खरंच खूप खास झाली.
12वीत येऊन पण लहान बाळासारखी वागणारी. आमची चौथी सखी कोणत्या पण भांडणात सगळ्यात पहिल्यांदा रडणारी. मनात काहीच न ठेवता पुन्हा नव्याने बोलायची. गोड आवाजात बोलून मनसोक्त हसून तिने आम्हाला लाईफ एन्जॉय करायला शिकवली. जाता जाता आमच्या शेडगेने आम्हाला खूपच रडवलं. गोड गळा तिचा स्वभाव भोळा तिचा, गोड गळा तिचा स्वभाव भोळा तिचा, दिसायला क्यूटशी कशी गोष्ट आमच्या 5व्या सखीची. सिंगिंग, डान्स, स्टडी आणि नेतृत्व अशी सर्व गुणसंपन्न आमची नितुडी. सतत मालवणी बोलून तिने मला मालवणीची गोडी लावली. दूर जातोय आता आपण, आठवण नाही का ग येणार आमची. छोटीशी मिस वर्ल्ड, गोरी गोरी पान, लाडाची आमची 6वी सखी, अगदी परीसारखी छान. कधी चिडलो भांडलो तर आता तू असा करतलय असं बोलून इमोशनल ब्लॅकमेल करते ती. पटत नाही सांड, आता ही साथ फक्त 1 महिन्याची. नवोदयमध्ये मित्रमैत्रिणींचा एक परिवार झाला आणि त्यात आमची 7वी सखी आईच्या स्वरूपात मिळाली. बच्चा, बाबू, बाळ म्हणूनच तिने आम्हाला हाक मारली. स्वतःपेक्षाही जास्त आमची काळजी घेतली आणि स्वतःलाच कुठेतरी विसरून गेली. मोदत चल ना ग आमच्यासोबत, कारण या 7 वर्षाच्या सोबतीत सगळं काही शिकलो, पण तुझ्याशिवाय राहण्याची सवय मात्र नाही झाली. ती फारच वेगळी होती जेव्हा पहिल्यांदा भेटली. आपल्या आपल्या स्वप्नात हरवलेली आमची 8वी सखी. अचानकच तिच्या स्वप्नात आमची एक जागा तयार झाली. गपगप राहणारी साक्षो आमची आता खळखळून हसायला लागली. हात सुटतोय आता आपला, पण ही साथ सुटणार नाही. तू नेहमी हसत राहा, याहून दुसरं मागणं नाही. आता ही आमची 9वी सखी. आठवताय का ग बच्चा, तू आमचा किती ओरडा खाल्लायस त्या आईस्क्रीमसाठी, त्या जेवणासाठी आणि चॉकलेटसाठी. तरी पण सगळ्यांच्या मायेची हकदार आहे ती. थोडीशी चिडकी आणि फारच रडकी, खोत आमची कधी मोठी व्हायची. यात काही शंकाच नाही की तू खूप मोठी होणार, पण राहून राहून काळजी वाटते की नूडल्समधली शिमला मिर्च आता तुला कोण काढून देणार. हाईटने खूप मोठी पण आमच्या दोघींपेक्षा वयाने छोटी, अशी एक समंजस आमची 10वी सखी. 7वी पासून 12वी तिनेच आमचा क्लास सांभाळला. तू माझं कधी काय ऐकूच नको असं म्हणत म्हणत सगळं ऐकवलं. लहान असून मोठ्यासारखं समजवलं. प्रश्न पडलाय चिमण्या आता, इथून पुढे आम्हाला कोण समजवणार. खाऊ पार्टी आपली आता तुझ्या बेडवर कधीच नाही भरणार. तिला बॉबी म्हणू की डॉल्फिन म्हणू, दया म्हणू की जेठ्या म्हणू, आहेच आमची 11वी सखी इतकी खास. मोठी तायडी ती आमची, तिच्यावर आमचा पूर्ण विश्वास. माणशा तू येशील का ग रोज संडेला आमच्या गेटअपला फायनल टचअप द्यायला. सांग ना, इथून गेल्यावर कोण रोज सकाळ सकाळी भांडणार. मेसमध्ये पुन्हा एकत्र बसून कोण चिकन खाणार. कोल्हापूरची तिखी मिरची आमच्यासाठी गोड झाली. स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावाची ही आमची 12वी सखी. निस्वार्थ स्वभावाची, दिलदार मनाची. उदयगिरीची मास्टर शेफ मिस करणार तुझ्या त्या न्यू न्यू डिशेस. विसरताच नाही येणार शिळा तुझी ती निस्वार्थ धाडपड. प्रोजेक्ट आमचा होता पण नॅशनलपर्यंत पोहोचवण्याची तुझीच धावपळ. हसण्याची स्टाईल तुझी सगळ्यांना हसवणारी. नरुळे आमची जीवाभावाची, सखी ही आमची 13वी. तशी रागवत ती कधीच नाही, पण IPLच्या भांडणात 1 नंबर. सर्वात समजूतदार आहेस तू, सर्वांची काळजी घेतेस तू. खरं तर इच्छा हीच आहे नवोदयच्या बाहेरही आम्हाला साथ भेटावी तुझ्यासारख्याच मैत्रिणीची. कौतुक आता 14व्या सखीचं. योगाची चॅम्पियन ही, स्कूलची लीडर ही. हसत खेळत आणि धडपडत पूर्वा आमची कमी HBची म्हणजे कमी हिमोग्लोबिनची हो. तरी पण आम्हाला सल्ले देते, शांत राहायला ती शिकवते. ज्युनियरची ही फेवरेट दीदी, कशी विसरू ग साथ तुझी 7 वर्षांची. पहिल्या बेंचवर आपल्या टॅबमध्ये एकदम मग्न असते आमची 15वी सखी. क्यूटशी टेडी बियर आमची, प्रत्येकासोबत मिळून मिसळून राहणारी. निरागस मनाची, खळखळून हसणारी लॉयर ना ग तू भविष्यातली. मग ऐक ना ग भूमी, तुला एक केस लढायची आहे आमच्यासाठी. थांबव ना तुझ्यातल्या त्या मैत्रिणीला जी वाट सोडून चालली आहे आपल्या मैत्रीची. विषय हा माझ्या 16व्या परमसखीचा. एकमेकांचा हात धरल्याशिवाय आम्ही कधी चाललोच नाही. मी पडायच्या आधी तिला ठेच लागावी अशी माझी प्रिय भक्ती. प्रेमळ, हुशार, सगळ्यांचा विचार करणारी गोड मुलगी आहे, सगळ्यांचीच लाडकी. प्रत्येक छोट्यात मोठी गोष्ट तिने माझ्याशी शेअर केली, जणू काय मी तिची सिक्रेट डायरी. 7 वर्ष हात धरून चालली, पण का कोण जाणे आज हात सोडवायचा प्रयत्न करू लागली. शंका तिच्या मनी अशी, चालायची कशी ही अंजी तिचा हात धरायच्या आधी. चुकलं तर रागवणारी, रडली तर हसवणारी,
मागे राहिली तर खेचून पुढे नेणारी, गरज भासली तर ऑलवेज मदतीला पुढे येणारी, माझ्या सुखात स्वतःचं सुख शोधणारी ही सखी आज चालली आहे सोडून अर्ध्या वाटेवरती. आज वादा दे तू मला या क्षणी, आपण आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करून पुन्हा नव्याने भेटू या मैत्रीच्या वाटेवरती. वर्णन माझ्या सख्यांचं करता आले 17व्या सखीवर. कसं सांगू अंजे माझा किती जीव आहे तुझ्यावर. सर्वात हुशार ती, एकदम मॅच्युअर ती. या 7 वर्षांच्या प्रवासात तिने कधीही साथ सोडली नाही. माझी गाईड आहे ती, माझ्या सुखादुःखात सामील आहे ती. जणू माझ्याच आईच्या पोटी जन्मलेली माझी बहीण आहे ती. ऐक ना ग अंजे, एक गोष्ट मला सतत खलतीये. उत्तर दे ना ग, तुझी भक्ती तुला विचारतीये. आयुष्याच्या वाटेवर कोण आता माझा हात धरणार? बिंदास्त जग ग भक्ती असं म्हणून मला कोण सांगणार? सांग ना मी आता माझं प्रत्येक मत पटकन तुला कसं बोलणार? सांग ना कधी पुन्हा काकी मला डबा पाठवणार? तुझ्या यशाची पहिली बातमी तू मलाच सांगशील का ग? प्रेमळ तुझ्या मिठीने पुन्हा मला समजवशील का ग? हा दूर जातोय हे नक्की, पण बाहेर आपल्यासारखी जोडी कधी भेटेल का ग? आपल्यासारखी जोडी कधी भेटेल का ग? प्रश्न विचारते मी सगळ्यांनाच, तुम्ही आम्हाला लक्षात ठेवाल ना? नाही ग, कसं विसरणार माझ्या या 7 वर्षांच्या साथीदारांना? आणि नाहीच ग विसरता येणार आईबापांसारख्या या माझ्या शिक्षकांना. फार चुकलो, नवीन शिकलो, घडत गेलो, यांच्या शिकवणींचा मार्ग धरला. ही मायेची छडी पुन्हा बसणार नाही हा विचार करून जीव आता घाबरला. तुमची ती शिकवण, तो प्रेमळ ओरडा, क्लासमधली मज्जा, शांत बसा सांगणं, वेळ पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही आमची काळजी घेतलात. प्रत्येक सणाचे आणि प्रत्येक दिनाचे तुम्ही आम्हाला महत्त्व सांगितलात. परीक्षेच्या वेळी मोटिवेशन दिलात. 7 वर्षाच्या या प्रवासात पावलोपावली तुम्ही आम्हाला मार्ग दाखवलात. प्रत्येक कठीण क्षणात तुम्ही खंबीर उभं राहायला शिकवलात. तुमच्या उपकाराचे ऋण कधी फिटणार नाहीत आणि कधी फेडायचे पण नाही. कारण त्या संबंधाने आणि आत्ता आहे तेवढ्याच हक्काने आम्हाला आयुष्यभर तुमचे विद्यार्थी म्हणूनच राहायचं आहे. आज डोळे आणि मन भरून आलंय. येतानाचं जेल वाटणारं विद्यालय आता स्वर्ग सोडून जाण्याची जाणीव देत आहे. खात्री आहे यातल्या प्रत्येकाचं भविष्य उज्ज्वलच होणार. नवोदयाचे तारे जगावर छाप सोडणार. जास्त बोलता येत नाहीये, आता एवढंच सांगते. आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. काहीच न बोलता आठवणी निघून जातात, तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात. या आठवणींची शिदोरी घेऊन माझ्या सर्व फ्रेंडना अलविदा देतो. भारावलेल्या मनाने या स्टेजची रजा घेतो.